काल अधिक मासाचा शेवटचा दिवस होता. खूप छान वाटला होता. निंबळकला म्हणजे धरमपुरी, निंबळक धरमपुरी, तिथं रामाचं मंदिर आहे, गजानन महाराजचं मंदिर आहे. खूप म्हणजे आता अधिक मासाचा शेवटचा दिवस होता. 1 महिना तिथं भंडारा होता. खूप मन प्रसन्न झाला. ज्या लोकांना आई पाहुणे नसतात ते लोकांनी आपला देवच आपला पाहुणा असतो, म्हणून आम्हाला तर कोणीच नाही आहे. म्हणून आम्ही अधिक मासात 2 वेळा गजानन महाराज निंबळकलाच गेलो होतो. खूप छान वाटलं होतं. कालचा शेवटचा दिवस कसा गेला, महिना अधिक मासाचा दिवस कळलंच नाही. इतकं भारी वाटलं ना, खरंच सांगू नका, इतकं भारी. ज्या लोकांना आईवडील नसतात त्यांचे आईवडील देवच असतो. खरंच आता कळलं, या जगात कोण कोणाचं नसतं, देवच आपला सर्वस्व असतो. म्हणून आम्ही, माझी आई आणि मी निंबळकला गेलो होतो देवाला दर्शनाला. अधिक मासानिमित्त 2 रविवारी गेलो होतो. पण कालचा दिवस छान होता. खूप गर्दी होती. असं वाटलं पण नाही आपला कोण नाही, आपला फक्त देवच आपला असतो, कोण कोणाचं नसतं. बरोबर आहे ना. ह्या जगात आपला म्हणणारा व्यक्तीच आपल्याला एक दिवशी परक करून जातो. कधी स्वप्नात पण वाटत नाही आपण त्या व्यक्तीला एवढं जीव लावून आपलं सर्वस्व समजून ते माणसाला आपली कधी दया माया येत नाही. आमच्या आईचं डोळ्यातून पाणी आलं होतं काल. आपलं कोणच नाही आहे जगात, आपलं फक्त देवच आहे. म्हणून आम्ही देवाकडं जातो, माणसाकडं जात नाही. माणसं फक्त स्वार्थी असतात. गरज असलं की चांगलं बोलतात, नाहीतर नाही. देव कधीच आपल्याला एकटं पाडून देत नाही. म्हणून देवाकडंच नेहमी जायचं असतं. काल देव दर्शनाला गेलो होतो. गजानन महाराजचं मंदिर आहे ह्या. तिथं अधिक मासचं विष्णूपूजन पण घातलं होतं. खूप छान वाटलं. महादेवाचा पण फोटो आहे, दर्शन. आणि इतकं महिना कसा गेला तिथं अधिक मासाचा. दररोज इतकं म्हणजे लोकांनी अन्नदान केलं ना, असं अन्नदान कोणीच करत नाही आजकाल. म्हणजे काही लोक कसं अन्नदान करून हायर वगैरे घेतात, पण तिथं अन्नदान असं इतकंच भारी केलं ना, आपले घरातले पण करत नाही एवढं भारी अन्नदान केलं. म्हणून देवाकडे जा, कोणाला आईवडील नसल्याने. मला तर कोणीच नाही आहे, माझं देवच माझं सर्वस्व आहे. माझे आईवडील देवच आहे माझे. मला एकटी टाकणारे लोक स्वप्नात पण वाटलं नाही मला असं एकटे टाकणार. मला 5 वर्ष झाले माझ्या लग्नाला. माझे संसार कधी सुखाचा होईल. माझं आईवडील माझे देवच आहे. माझं पुढच्या 3 वर्षांनी पण अधिक मास आलं तरी माझे आईवडील, मी तिथंच परत जाणार निंबळकला दर्शनाला. तिथं अधिक मासनिमित्त पूजा ठेवली होती. बघा किती छान होम वगैरे केलं होतं. इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. मी तिथलचा हा व्हिडिओ काढले होते, पण तिथं परमिशन नव्हता. मी तरी तो व्हिडिओ काढला होता, पण ते ब्राह्मणाचं लक्ष नव्हतं व्हिडिओ काढताना. शेवटला त्यांचा एक छोटासा मुलगा होता 4 वर्षाचा. त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिलांना, ते ब्राह्मणाला, पप्पा ती दीदी व्हिडिओ काढती आहे. मी म्हटलं माझं लक्षच नव्हतं व्हिडिओ काढायचं. पण इतकं छान प्रसन्न वाटलं ना. कधी पण कोणाला आईवडील नसले ना, आपला आईवडील आपला देवच असतो, म्हणून त्याच्याकडे जायला पाहिजे. म्हणून मला तर खूप प्रसन्न वाटलं. मम्मी म्हटली चला शेवटचा दिवस आहे, आपण जाऊ अधिक मासानिमित्त. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.